आता तुम्ही दोघेही एकमेकांना वरमाला घाला. आता कशासाठी थांबायचं? काय झालंय? दितिमाता, हा विवाहाचा विधी संपन्न होण्याआधी आम्हाला एक विधी पूर्ण करायचा आहे. कोणता? तुळजाला आमची पत्नी बनवण्यापूर्वी तिच्या पूर्वायुष्यातल्या अनेक गोष्टी आम्हाला पुसून टाकायच्या आहेत, अनंत काळासाठी. महिषा है? दितिमाता, हे आहे हिचं खरं रूप. हे उघडकीस आणायचं होतं मला. दितिमाता, जेव्हा ही कोणताही प्रतिकार न करता आमच्याशी विवाहाला सिद्ध झाली आणि आम्हाला असुर नरेश म्हणू लागली, तेव्हाच आम्हाला संशय आला होता की ही तुळजा नाही. आम्ही या विवाहासाठी अत्यंत आतुर आणि सिद्ध आहोत. तू आहेस ना? कोणताही विरोध न करता आम्ही या विवाहासाठी तयार आहोत. असुर नरेश. असुर नरेश, हे भस्म तर? हे तुमच्या बंधूंनी दिलेलं भस्म, ज्याचा उपयोग केला की कोणतंही मायावी रूप आणि भ्रम उघडकीस येतो. हे कसं शक्य आहे? जगदंबा तर या पेटाऱ्यातच होती. मी खात्री केली होती. तुळजाने मला स्वतः ही पेटी दिली होती, जी माझ्याशिवाय दुसरं कोणीच उघडू शकत नाही. मग जगदंबा जर इथे नाहीयेत, तर जगदंबा कुठे? आपलं गुपित उघड झालं. ती मनोरम आहे हे असुरांच्या राज्यात सगळ्यांना समजलं. ते एक ना एक दिवस कळणारच होतं, पण ह्यामुळे महिषासुराला आणि त्या मत्सराला धडा शिकवता आला. वाईट हेतूने केलेल्या कामाचा अंत वाईटच होतो आणि हे त्यांना समजलं. हे केवळ तुझ्यामुळे शक्य झालंय जगदंबा. नाही ग तुळजाई, केवळ माझ्या एकटीमुळे नाही. हो ग, नाही कसं? मत्सर उमाचं रूप घेऊन आला होता. उमाशी असलेल्या आमच्या नात्यामुळे आम्ही तिच्या ह्या रूपामागचं सत्य पाहू शकत नव्हतो. केवळ त्यामुळे नाही तुळजाई, तिने जे जादूही फूल घातलं होतं त्यामुळे. पण त्या फुलाला ती कुणालाच हात लावून देत नाही हे मला कळले आणि मला तेव्हाच संशय आला.
आज ना मी तुझ्या छान 2 येण्या घालून देते. अगं काकू, हे फुल मला तुळजाईने दिलंय ना, तर ती मला म्हणाली होती की ह्या फुलाला दुसऱ्या कोणाचा हात लागला तर हे फुल कोमेजून जाईल. अगं बाई, होय का? मला माहित नव्हतं ग. आता नाही हात लावणार, चुकलंच माझं. या फुलाला उमा अजिबात हात लावू देत नाहीये, म्हणजे याच्यातच तिचं काहीतरी रहस्य दडलेलं आहे. म्हणूनच मी ते फूल बदललं आणि तुला तिचं सत्य दिसायला लागलं. आणि तरीही तुम्ही दोघींनीही एकमेकांमधलं मतभेदाचं नाटक थांबवलं नाही. मत्सरच यशस्वी होतो आहे असं त्याला वाटावं म्हणून तुम्ही दोघीही एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिलात. उमा, आम्हाला सगळं सत्य कळलंय. जगदंबाने तुला कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न केलाय हे समजलंय आम्हाला. तुझं अगं असं नाहीये, उलट मीच तिला वाचवलं. हो, वाचवलंस. हे प्रकरण आपल्या अंगाशी येईल याची भीती वाटली म्हणून. तशी तुझी इच्छा नव्हतीच. आणि ह्या आधीही तू आमच्या समोर उमावर हल्ला केलायस जगदंबा. तुझ्यावर असलेला मत्सराचा प्रभाव तुला वेड्यासारखं वागायला भाग पाडतोय. खऱ्या मत्सराचा शोध घेऊन त्याचा सामना करायचा सोडून तू उमाच्या मागे लागलीयस. परंतु आता खूप झालं जगदंबा. आम्हाला तुला शासन करावंच लागेल. पण नंदी, ह्या कामात आम्हाला तुझी मदत झालीच की. उमाचा साथीदार नक्की कोण आहे हे तूच तर शोधून काढलंस. तुझं वृषभ रूप घेऊन. मी लगेचच असुर राज्यात जाते आणि असुर नरेश महिषासुरांना ही शुभ वार्ता देते. काही नाही, बैलाचा आवाज येतो. त्यापेक्षाही महत्वाचं काम तुम्ही केलं, ते म्हणजे मनोरमाला पितवण्याचं. हो, खरं तर शुंभा तिच्याशी जे वागली त्यामुळे ती धुमसत होतीच. मी फक्त त्या ठिणगीवर फुंकर मारून वणवा पेटवण्याचं काम केलं. तुम्ही इथे? काय हवंय तुम्हाला? मला काही नको. उलट मी तुमच्याच हिताचं असं काहीतरी सांगायला आलोय. अगं बाई, माझ्या हिताचा एवढा विचार करताय आज? नाही म्हणजे तुम्ही तर त्या जगदंबाच्या जवळचे ना, मग आज माझा एवढा विचार? मनोरमाबाई, काही गोष्टी दोन्ही बाजूंसाठी लाभदायक असू शकतात. अशा चमकून बघू नका, घाबरू नका. मी सगळं जाणतो. अहो, आणखी किती दिवस असुर साम्राज्यात असं दासी म्हणून राहणार आहात तुम्ही? नाही म्हणजे एवढी बुद्धिमत्ता,
एवढं ज्ञान, एवढं तेज, आणि तरीही अशी अवस्था. नाही हो, बघवत नाही मला. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मला एवढंच म्हणायचं आहे की दासी होण्यापेक्षा पट्टराणी होण्याचं भाग्य जर तुम्हाला मिळालं तर. हे बघा, इच्छा आणि वस्तुस्थिती ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कळलं? म्हणजे म्हणताय ते अशक्य आहे. आणि कुणाला कळलं तर याचे काय आणि किती भयानक परिणाम होतील याचा अंदाज आहे का तुम्हाला? अहो, कुणाला काही कळणार नाही. अहो काय बोलताय तुम्ही? अहो, तुम्हीच असुर साम्राज्ञीनेच तुमचे कसे हाल केलेत आठवा जरा. तू एक दासी आहेस हे विसरू नकोस. अहो काय बोलताय हे सगळं मी स्वप्न. पण हे सगळं तुम्हाला कसं माहित? अहो, आत्ताच म्हणालात ना, मी जगदंबाच्या जवळचा आहे. आणि आता जगदंबा कोण आहे याची मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा विचार करा मनोरमाबाई. तुमच्यावरच्या अन्यायाचा सूड घेण्याची, असुर साम्राज्ञीच्या नाकावर टिचून महिषासुराची पट्टराणी होण्याची जर कुठली योग्य वेळ असेल तर ती हीच आहे. एकदा का तुमचं लग्न झालं की सगळी अडचण दूर होईल, सगळं काही ठीक होऊन जाईल. अगं मूर्ख दासी, हे काय आहे? आणि तू इथे काय करतेस? तू तुळजाचं रूप का घेतलंयस? का असा मूर्खपणा केलायस? झालं, लग्न व्हायच्या आधीच सगळं उघड झालं. आता मेले मी स्वतःहून आणि मुद्दामून हे सगळं केलं होतं असं सगळ्यांना समजलं तर माझे किती तुकडे करून कुठं फेकून देतील हे सांगता येत नाही. आता आधी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवं. मनोरमे,